नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे, एक तर फेब्रुवारी हप्त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. तरीही तुमच्या मला कमेंट येत आहेत, की फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार? त्याच्यामध्ये आम्हाला दुसरी जी कमेंट येत आहे ती अशी आहे, की ताई आम्हाला ₹2100 प्रमाणे हप्ता मिळणार आहे का? आम्हाला ₹1500 प्रमाणे निधी मिळणार जो आहे तो हप्ता मिळणार आहे. कारण आत्ताच आपलं जे आहे ते राज्याच्या अधिवेशनामध्ये आपल्या या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत निधी आपल्याला मंजूर झालेला आहे. तो निधी किती आहे तोही मी सांगणार आहे. मागच्या वेळेसपेक्षा किती निधी आता यावेळेस म्हणजे जास्त झालेला आहे आपल्याला मंजूर की कमी झालेला आहे तेही सांगणार आहे. ह्याच्यामध्ये कोण अपात्र कोण पात्र होणार तेही सांगणार आहे. बाकी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण हा आपला व्हिडिओ, तसे आपले व्हिडिओ सगळेच महत्वाचे असतात, पण हाही आपला व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि तो आहे आपल्या राज्य संकल्पीय अधिवेशनामध्ये निधी आपल्याला किती मंजूर झाला, कोण अपात्र. कमेंट याच व्हिडिओच्या अंतर्गत तुम्ही मला करू शकता. सविस्तर माहिती तुम्हाला मी देणार आहे. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे तो आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जो आहे तो निधी किती मंजूर झालेला आहे. तर आपल्याला 2100 कोटी जो आहे तो या योजनेच्या अंतर्गत निधी मंजूर झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी आपल्याला निधी जो आहे तो कमी मंजूर झालेला आहे. तर त्याचे कारण आहेत की बऱ्याच महिला आमच्या अपात्र झाल्या किंवा बऱ्याच महिला ज्या आहेत ते मागच्या वेळेस बघा तुम्ही पाहिलं असेल की कितीतरी बऱ्याच पुरुषांनी फॉर्म भरला तर त्याच्यामुळे मागच्या वेळेस निधी मंजूर झाला होता आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला होता मागच्या वेळेस, त्यामुळे निधी जास्त मंजूर झाला. पण यावेळेस जे आहे ते बऱ्याच महिला अपात्र झाल्या, ज्या योजनेच्या अंतर्गत बसत नव्हत्या, निकषामध्ये बसत नव्हत्या, त्या सर्व अपात्र झाल्या. आणि आता इथून दुरुस्तीमध्ये आता जे तुम्ही केवायसीची दुरुस्ती करताय त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही ना, कुठे तुम्हाला व्यवस्थित दुरुस्ती होते ना तुमच्या केवायसीची? मला तेही कमेंट करून अवश्य सांगा, कारण महत्वाच्या असतात माझ्यासाठी तुमच्या कमेंट, बरोबर ना? तर ह्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला 2100 कोटी निधी मंजूर झालाय. आता ह्याच्यामध्ये आणखीन किती महिला अपात्र होतील, किती पात्र होतील, हेही सगळं आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये समजणार आहे. एक लक्षात घ्या, या योजनेच्या अंतर्गत कोणीही महिला जी आहे ती पात्र असेल तर ती अपात्र होणार नाही. लक्षात घ्या, ती अपात्र होणार नाही. हा, तुम्ही निकषामध्ये नाही बसलात, तुम्ही जर अपात्र झालात तर मग त्या ठिकाणी तुमचा जो आहे तो लाभ बंद होणार आहे, हे लक्षात घ्या. हा जो निधी आहे तो मार्च 2026 पासून फेब्रुवारी 2027 पर्यंत आपला हा 1 वर्षासाठीचा निधी आहे, जो आता आपल्याला मंजूर झालेला आहे. जेव्हा पुढचं मार्च महिन्याचं अधिवेशन होईल त्यावेळेस आपल्याला पुढच्या 1 वर्षासाठी निधी परत मंजूर होईल. आलं का लक्षात? स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे, आपल्या देवाभाऊंनी सांगितलेलं आहे की ही योजना कधीच बंद होणार नाही. त्यामुळे कोणी काळजी करू नका की हप्त्याला उशीर झाला की योजना बंद होणार का, बंद होणार का, बंद होणार का, असे जे मेसेज येतात ना, तर ते चुकीचे मेसेज आहेत, हे मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगितलेलं आहे. आलं का लक्षात? तर आता आपल्याला निधी मंजूर झालाय. आता दुसरा जो प्रश्न आहे तो 1500 येणार का 2100 येणार? तर या संदर्भात तर कुठलीही अपडेट अजून आलेली नाही की 1500 येणार का 2100 येणार. पण एक लक्षात घ्या, आणखीन GR आलेला नाही, फक्त निधी मंजूर झाला. आणि तेवढं मला माहिती आहे, हे आपल्याला बहुतेक 1500 रुपये प्रमाणेच आपल्याला जे आहे ते याही वर्षभरामध्ये हप्ता जो आहे तो आपल्याला 1500 रुपये प्रमाणेच मिळणार आहे. ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा जो माझा मुद्दा आहे तो असा आहे की भले आपल्याला 2100 रुपये नाही दिले तर चालतील, आता 1500 रुपये मिळावे, पण जेवढेही माझ्या पात्र लाभार्थी आहेत त्या सर्व पात्र लाभार्थ्यांना योग्य वेळेमध्ये हा हप्ता वितरण व्हावं, हीच माझी सरकारला नम्र विनंती आहे. बाकी 1500 रुपयांनी द्या, पण सर्व पात्र लाभार्थ्यांना हा हप्ता द्या. ह्याच्यामध्ये दुसरा माझा जो मुद्दा आहे तो असा आहे की माझ्या बऱ्याच लाडक्या बहिणींची पात्र असून सुद्धा केवायसी झालेली नाही, तर त्या महिलांसाठी अजून पोर्टल चालू झालेलं नाही. ते पोर्टल चालू होणार की नाही होणार एवढी तरी अपडेट येणं गरजेचं आहे, जेणेकरून माझ्या सर्व महिलांना समजेल ह्या की आमची केवायसी झाली नाही पात्र असून सुद्धा, आणि आता आम्हाला संधी मिळणार नाही. जर मिळणार असेल तर मिळणार आहे, किंवा जे पोर्टल आहे ते चालू व्हावं, किंवा मग जून जुलैमध्ये जर हे पोर्टल चालू होणार असेल आणि माझ्या लाडक्या बहिणींना ज्यांची केवायसी झाली नाही त्यांना जर जून जुलैमध्ये जर केवायसी करण्याची संधी मिळणार असेल तर तसं एकदा अपडेट येणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या माझ्या लाडक्या बहिणी शांत तरी बसतील, त्यांना विषय तरी क्लिअर होईल. कारण ह्यांचा हप्ता विनाकारण थांबलेला आहे, पात्र असूनही विविध कारणांमुळे त्यांची केवायसी झालेली नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि ही सगळ्यात महत्वाची माझी विनंती आहे आपल्या महायुती सरकारला. आणि मी वारंवार विनंती करत आहे, अजून कुठलीही अपडेट आलेली नाही, अपडेट येणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच महिलांचा जो मला प्रश्न येत आहे, ताई फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आहे? फेब्रुवारीचा हप्ता 8 मार्चला येणं अपेक्षित होतं, पण तसं तर काही अजून तरी झालेलं नाही. बाकी आल्यावर तुम्हाला माहिती मी देणारच आहे, काळजी करू नका. ह्याच्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता 10 तारखेपर्यंत वितरण दर महिन्याला 10 तारखेपर्यंत त्या महिन्याचं ह्या महिन्यामध्ये वितरण होतच असतं. पण आता सारखं म्हणजे बरेच महिने झाले उशीर होत आहे वितरणाला. सरकारला याही अंतर्गत मगाशी जसं मी विनंती केली की भले तुम्ही त्या महिन्याचा हप्ता या महिन्यामध्ये द्या, बरोबर? म्हणजे
फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये द्या, पण 10 तारखेपर्यंत ह्या हप्त्याचा आपल्या वितरण होणं, कारण मी खूप वेळा सांगितलं की बऱ्याच महिलांनी योजनेच्या अंतर्गत लोन घेतलेलं आहे, बचत गट चालू केलेला आहे, व्यवसाय चालू केलेला आहे, त्यांच्या बऱ्याच अडचणी आहेत, त्या इकडचे 1500 रुपये घेऊन तिकडे भरत असतात, त्यामुळे त्यांचं बजेट कोलमडतं जर हा हप्ता उशीर झाला तर. त्यामुळे सरकारला विनंती आहे माझी की हा जो हप्ता वितरण आहे ते योग्य वेळेमध्ये करा, साधारण दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत आम्हाला हप्त्याचं वितरण करा, एवढी एक विनंती आहे. तर या माझ्या 2-3 ज्या विनंती होत्या ह्या सरकारला होत्या. तर बाकी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि या ज्या कमेंट होत्या ना ह्या तुमच्याच होत्या मला आलेल्या, की तुम्ही सांगा ताई सरकारला योग्य वेळेमध्ये हप्ता करा. बऱ्याच महिला सांगतायत की ताई काहीतरी प्रयत्न करा ना केवायसी साठी. मी सर्व लाडक्या बहिणींना सांगते ज्यांची केवायसी झाली नाही, मी खूप प्रयत्न केलेले आहेत पण अजून कुठलीही अपडेट येत नाहीये बघा. अपडेट येणं अपेक्षित आहे. मीही तुमच्यासारखीच वाट पाहते, पण शेवटी आपल्या हातात काय आहे, आपण फक्त बोलायचं काम करतो, माहिती तिथपर्यंत पाठवायचं काम करतो. आलं का लक्षात? मला असं वाटतंय या व्हिडिओमधून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली असतील, की आपल्याला किती कोटी जो निधी आहे तो मंजूर झाला, तो किती महिन्यांसाठी निधी मंजूर झाला, 2100 रुपये येतील का 1500 रुपये येतील, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. ई-केवायसीची ही उत्तरं दिलेली आहेत. फेब्रुवारी हप्त्याचे सुद्धा वितरणाचं अपडेट दिलेली आहे. जसा GR येईल ना तसं आपल्याला हा फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे, काळजी करू नका. या संदर्भात सविस्तर सुद्धा मी एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केलेला आहे. मला असं वाटतंय तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मिळालेली असतील. कमेंट करा आणखीन तुमचे काही प्रश्न असतील. हा मला एक मुद्रा लोनवर एक सारखं कमेंट येत आहे, देणार आहे तुम्हाला मुद्रा योजनेसंदर्भात माहिती. मला थोडासा वेळ द्या, मी सध्या खूप कामात असल्यामुळे मला ना मुद्रा योजनेचा व्हिडिओ शेअर करायला जमत नाही. माझ्या घरात पण काम चालू आहे आणि तुम्ही तर थोडं मी बिझी असल्यामुळे मला थोडंसं वेळ मिळत नाही व्हिडिओ शूट करायला. मी नक्कीच तुम्हाला मुद्रा योजनेवर सविस्तर माहिती देणार आहे आणि ती एकदा योजना आपण हातात घेतली ना की त्याच्या शेवटपर्यंत आपण जाणार आहोत, काळजी करू नका. माझ्या लक्षात आहे, प्रयत्न करत आहे की तुम्हाला मुद्रा योजनेसंदर्भात सुद्धा माहिती द्यावी. या व्हिडिओला इतर महिलांपर्यंत, इतर नागरिकांपर्यंत जरूर शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप सुद्धा करत जा, कारण मला खूप मोटिवेशन मिळतं या सर्व गोष्टींमुळे. कारण कसं लाईक आल्या तरी आणि तुम्ही जेव्हा हाईप करता आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा दाबत जा, जेणेकरून आपले येणारे सर्व व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग भेटू परत.